मित्रांनो, मी शिवम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पीएम पोषण अंतर्गत शाळेमध्ये जे आहे ते चॉकलेट बार वाटण्याचे जे आदेश आले होते त्यावाल्या योजनेवर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर ही योजना जी आहे मित्रांनो ती तर मला सपशेल अपयशी वाटत आहे, कारण की जे चॉकलेट बार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात यायचे होते ते चॉकलेट बार मेच्या जेव्हा मुलांना सुट्टी लागली त्यावेळी शाळेमध्ये पोहोचलेले आहे। तर असं कशामुळे होते? जर आपण सरकारला जर विचारलं, जर आपण पेपरमध्ये जरी वाचलं तर त्यांनी म्हणते की जी इलेक्शन मधामध्ये लागले त्यामुळे जे आहे चॉकलेट बार वेळानं पोहोचले। तर तुम्हालाच तर माहित होतं की इलेक्शन लागणार आहे, तर तुम्ही ही योजना आताच का बरं चालू केली? तुम्ही दुसऱ्या सत्रापासून चालू करू शकत होता, म्हणजे जुलैपासून जे आहे ते चॉकलेट बार आपण वाटू शकत होतो। तर या योजनेमुळे काय झालं की जे चॉकलेट बार जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जे 2 महिन्यात मिळणार होते ते मे महिन्यामध्ये एकाच वेळी मिळाले आणि एका मुलांना खूप प्रमाणात चॉकलेट देण्यात आले, ते पण एकाच वेळी। आणि या योजनेचे जे आहे सतर्कता मुलांना सांगण्यात आलेली नाही, त्याचे फायदे मुलांना सांगण्यात आले नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो असा झाला की मुलांनी चॉकलेट बार जागोजागी फेकले आणि कोणी तर ते गुराढोरांना चारलेले बार जे आहे ते एकदम निकृष्ट जे आहे अशा क्वालिटीचे आहे, म्हणजे ते खायला काही चांगले आहे नाही, थोडे मळमळ वाटते मित्रांनो ते खाल्ली तर ते मुलं खात नाही आहे, ते फेकून देत आहे। आणि थोड्या दिवसांनी जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये सांगेल की आम्ही एवढे चॉकलेट बार वाटले। एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 कोटी चॉकलेट बार आलेले आहे। तर तुम्ही विचार करू शकता की महाराष्ट्रामध्ये किती चॉकलेट बार जर आले असेल। मित्रांनो, ही योजना कशी अपयशी आहे की या योजनेमध्ये घोटाळा आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला 2-3 पॉईंट सांगणार आहोत। तर जे चॉकलेट बार जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये मिळणार होते ते चॉकलेट बार जे आता मे महिन्यामध्ये मिळाले ते चॉकलेट बार जे आहे ते मॅन्युफॅक्चरच मार्च महिन्यात केलेले आहे, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये मिळणारे चॉकलेट बार तुम्ही बनवतच मार्च मध्ये आहे। हे असं कसं होऊ शकते? तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी साठी जर बनवले असते तर ते वाले मॅन्युफॅक्चर जानेवारीच्या आधीच व्हायला पाहिजे होते। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पेपरमध्ये असे सांगत आहे की चॉकलेट बार पुण्यावरून आलेले आहे, पण जे चॉकलेट बार जे आहे नागपूरच्या जस्ट युनिव्हर्सल लिमिटेड कंपनीने बनवलेले आहे। म्हणजे याचा अर्थ असा की चॉकलेट बार बनवले नागपूरमध्ये आणि तिथून त्यांनी पाठवले पुणेला, पुणेपासून इकडं असं होऊ शकते। म्हणजे पेपरनुसार लोकमतमध्ये अशी खबर आली होती। तर ही म्हणजे नागपूरला टेंडर मिळालेला आहे, जस्ट युनिव्हर्सल कंपनीला चालू होऊन फक्त 3 वर्ष झालेले आहे। अशा कंपनीकडे जर तुम्ही एवढे चांगल्या म्हणजे मुलांच्या जर आहाराचा जर विषय देत असाल तर लाजिरवाणी गोष्ट आहे, ते तुमची ओळख वगैरे असू शकते, म्हणून नागपूरला हा टेंडर मिळालेला आहे। तर अशा प्रकारची ही गोष्ट आहे मित्रांनो। आणि चॉकलेट बार खाण्यायोग्य नाही आहे, त्यांची चव चांगली नाही आणि ते चॉकलेट बार जे आहे ते बरोबर म्हणजे एकाच वेळेस देण्यात आल्यामुळे जे मुलांमध्ये त्याच्यात अवेअरनेस नाही आहे आणि ते मुलं जागोजागी फेकत आहेत। तर अशी चॉकलेट बारची गोष्ट आहे की तुम्ही जर ही व्हिडिओ जर आहे तो पाहत असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी घोटाळा होत आहे, आता तर शाळेला सुट्टी लागली मित्रांनो, मग मार्च आणि एप्रिलचे चॉकलेट बार मिळेल याची काहीच गॅरंटी नाही। जो ते चॉकलेट बारचा पैसा आहे तो पुन्हा कट करण्यात येईल, म्हणजे ते निधी दाखवण्यात येईल, पण ते चॉकलेट बार जे आहे ते शाळेपर्यंत पोहोचणार नाही असं मला सुद्धा वाटते। तर तुम्हीच सांगा की तुम्हाला काय वाटणार आहे। आणि माझी सरकारला एक विनंती आहे की तुम्ही कृपा करून गावरानी कोंबडीचे अंडे मुलांना देऊ नका, कारण का तुम्ही एवढ्या लेट देता की त्या अंड्यातून कोंबडी तयार होऊन जायची होय। तर अशा प्रकारची जी योजना आहे ती तुम्ही राबवत आहात, ते मुलांना त्याचा काही फायदा होत नाही। तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसांचे आहे ते खिसे भरत आहात आणि स्वतःचा फायदा पाहत आहे आणि तुमच्या योजना ज्या आहेत ते तुमच्याच जवळ राहतात, तुमच्या जवळ कुठून आकडे जातात आणि तुम्हाला कोण सांगते की एवढ्या योजना चांगल्या चालल्या आहेत। तर एका कवीने जे आहे ते 2 लाईन म्हटल्या होत्या योजनेवर, ते मी तुम्हाला सांगतो की येतात योजना जातात योजना, हाती कोणाच्या आल्यात योजना। तर असा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।